हुकुमशाही पे अल्लाह बोल, बेरोजगारी पे अल्लाह बोल. अरे गेली मीटिंग घेतली त्यांनी मीटिंग घेतली त्यांना आत टाकणार आहेत. मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर या जनसुरक्षा कायद्याच्या साठी लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. सर्व पक्षाची इंडिया आघाडी आणि स्पेशली सर्व सामाजिक संस्था, सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत. 1919 साली ब्रिटिशांनी हा कायदा सेम कायदा त्या ठिकाणी आणला होता इमर्जन्सीच्या काळामध्ये आणि तो 3 वर्ष त्यासाठी आंदोलन करावं लागलं. महात्मा गांधी त्यावेळेला या आंदोलनामध्ये उतरले होते, मोठमोठे नेते उतरले होते आणि संपूर्ण जनता रस्त्यावरती आली होती आणि त्यानंतर 3 वर्षाच्या अथक प्रयत्नाने त्या ठिकाणी 1922 साली हा कायदा रद्द करण्यात आला आणि तीच वेळ आता आलेली आहे. कारण तुम्ही बघितलं असेल राज्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे कायदे आहेतच. आता सुद्धा कायदे आपले मजबूत आहेत, परंतु जाणून बुजून या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी हे सर्व कायदे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र इथे जमलेलो आहोत. महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक 2024 हे अंमलात आणण्याचे ठरवलेलं आहे. त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे पक्ष, संघटना आणि पुरोगामी विचारांच्या सामाजिक संघटना, जनआंदोलनं आणि युनियन या सर्वांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होतोय. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जनसुरक्षा विधेयक कायद्याचा नाव जरी सुरक्षेचा असला तरी तो नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा तो प्रकार आहे. लोकशाही ही फार कष्ट करून लोकांनी मिळवलेली आहे आणि ते आमचे लोकशाही अधिकार जे घटनेने दिलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आहे, ते हिरावून घेण्याचा हा डाव आहे असे या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना वाटतं आहे. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हा जो तथाकथित जनसुरक्षा विधेयक तुम्ही म्हणताय तो मागे घ्या. नागरिकांच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य आहे, नागरिकांना समतेचा अधिकार, नागरिकांचा आंदोलन करण्याचा अधिकार हे तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही आणि ते आम्ही रद्द केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे सर्व संघटना.